पद मिळावं नाही आता ते बघा माझं म्हणजे ते ज्याने कोणी मागणी करे त्याने करे, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. बाब अशी की मोदीजींच्या ह्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं देशाच्या जनतेला एक संघ करायचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीसांनी अतिशय त्यांच्यासाठी म्हणजे दगड धोंडे रस्त्यात टाकून सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राज्याचा कारभार पुन्हा नीटनेटका करायचा प्रयत्न केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि भारतीय जनता पक्षाचे विचार जनतेला परत पोहोचले आणि म्हणून तो आपण म्हणतो 74% त्या ठिकाणी यश मिळालं. माझं म्हणणं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जर खुल्ली जर दिली असती तर भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा सुद्धा वापर होऊ शकला असता, कल्याणमध्ये सुद्धा एकट्याचा होऊ शकला असता, उल्हासनगरमध्ये होऊ शकला असता, नवी मुंबईत झाला, भाईंदरमध्ये झाला. आणि हा काय म्हणजे इतिहास काय फार जुना नाहीये. मी वारंवार बोललोय की नवी मुंबईचा 95 ते 2020 पर्यंत भाईंदरला मायरा मेंडोसाला महापौर मीच बनवली होती, गिल्बर्ट मेंडोसाच्या मुलीला बनवली. इथे सुद्धा राष्ट्रवादी असताना नजीब मुलाला 2 मतं फक्त ती त्याला सटकवले, नाहीतर इथला पण महापौर नजीब मुल्ला झाला असता. म्हणजे काय झाले, नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, उल्हासनगरला त्या ठिकाणी कलानीची ज्योती कलानी महापौर होतीच. पुंडलिक म्हात्रेला ज्या अखंड काँग्रेस असताना डोंबिवली कल्याणमध्ये नगराध्यक्ष कधी काँग्रेसचा होऊ शकला नाही, त्या पुंडलिक म्हात्रेला महापौर मी बनवला होता. पुढे म्हणजे मग काय राहिलं, जिल्हा परिषद त्यावेळेला राष्ट्रवादीची होती, जिल्हा सहकारी बँक ठाणे जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादीची होती. म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत. आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामनिशान साफ करून टाकावं, हे मी आज परत बोलतो. पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. काय बोललो मी, आम्ही आदेश मानतो. मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता, असं माझं मत आहे. आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिश मध्ये सगळीकडे होऊन जात. हा दादा, कालच इम्तियाज त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्र हिरवा करू, त्याला आपण कसं बघतो? हे बघा, बाब अशी आहे की आपण ज्याला भगवा बोलतो ना, ऐकून घ्या, हिरवा म्हणजे काय पाकिस्तानीचा हिरवा इथे येणार नाही, येऊ देणार नाही. परंतु आपल्या तिरंग्यामध्ये सुद्धा 3 रंग आहेत ना, भगवा आहे, पांढरा आहे आणि हिरवा पण आहे. आता प्रश्न असा की विचाराने त्यांनी त्यांचा पक्षाचा रंग हिरवा आहे झेंड्याचा. आता त्याचं आपण किती भांडवल करायचं ते आपण करू शकतो. काय बोलतो मी, भांडवल करायचं तर सगळ्या गोष्टीचं भांडवल करत आहे. परंतु बाब असे की ते हिरवा रंग बऱ्याच आणखी पक्षात सुद्धा आहे. म्हणजे तो म्हणजे त्या या देशामध्ये मोगलांची सल्तनत चालेल अशा प्रकारची भूमिका तिची असली तर आम्ही कधी आव्हान स्वीकारू. परंतु त्याच्या बोलण्यामध्ये किंवा ती कोणती त्यांची एक नगरसेविका, तिच्या बोलण्यामध्ये अरे आपण बोलतो अरे भगवा मे करून टाकला, तर ती हा पक्षाच्या अनुषंगाने पॉलिटिकली तर तिने बोलले का म्हणजे हारा बना दिया. ऐकून घ्या, म्हणजे जर तुम्ही जर रोखून बघितलं तर खाजून खरूज करायचे म्हणजे तर कुठे खरूज करता येत, नक लावू शकतो. इम्तियाज जलीलने एक प्रकारे गर्भित अशी धमकी नाही बघ, इम्तियाज जलील तो कायदेशीर त्याने केलेली भाषा तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. नाही का चालू ते ज्या वेळेला तुम्ही समजा आम्ही भगव करू तर त्याने हिरवं बोलत तर ठीक आहे, पॉलिटिकली आमच्या विचारात आमचा म्हणजे हिरवा आहे आणि तिरंग्यामध्ये हिरवा आहेच ना. त्या ठिकाणी हिरव्याची नफरत आपण नाही करतो का. हा तो जो मोगलांचा हिरवेपण आहे त्याचा आपण धिक्कार करतो आणि त्याचा मुकाबला करू. ओके, मला वाटतं मी जास्त बोललो.